ऐका ना, आज आपण चपाती पिझ्झा करतोय, तर लहान मुलांना पिझ्झा बेसचे पिझ्झा देण्यापेक्षा चपाती बेसचा पिझ्झा द्या, एक नंबर होतोय। त्याच्यासाठी बघा मी कांदा, टोमॅटो आणि ढोबळी मिरची बारीक कट करून घेतली आहे। त्याच्यामध्ये मेयोनीज, पिझ्झा सॉस आणि टोमॅटो केचप ॲड केला आहे। आता हे आवडीनुसार कमी जास्त पदार्थ तुम्ही करू शकता। त्यानंतर चिली फ्लेक्स आणि ऑर्गेनो घालायचं आहे, आवडीनुसार घाला, कमी जास्त करा आणि मस्त हे मिक्स करून घ्यायचे। एकदा तरी हा चपाती पिझ्झा नक्की करा। तर आपल्याकडे चपात्या भरपूर उरतच असतात, तर उगाच त्या गरम करून खाण्यापेक्षा असं वेगळं काहीतरी करून खावा। लहान मुलांना देखील नाश्त्याला असं चटपटीत छान वाटतं खायला। आता बघा हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता आपण हे पिझ्झा बनवायला घेऊया। तर भरपूर बघा माझ्या सकाळच्या चपात्या उरलेल्या, तर म्हटलं असं तर कोण खाणार नाही, तर म्हणून मी चपाती पिझ्झा केला आहे। तर त्याच्या बघा एका चपातीचे 4 कट मारून घेतले, तर थोडे थोडे भाजून घ्यायचे मिनिटभर। त्यानंतर पलटी मारल्यानंतर आपण जे मिश्रण तयार केलेलं ते एक एक चमचा घाला, आवडीनुसार कमी जास्त करा आणि छान असं पसरून घ्या। त्यानंतर चीज घालायचं आहे, तर असं बारीक कट केलेलं चीज मिळतं पिझ्झ्यासाठी। शक्यतो हेच चीज वापरायचं, कारण त्या क्यूब मिळतात ना, ते खिसलं तरी एवढं काय असं मेल्ट होत नाही। तर बघा आता मस्त असा चपातीचा पिझ्झा तयार झाला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टा असला तर फॉलो करा। थँक्यू।